लाडक्या अंगणवाडी सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो, बघा ECC डे माहे जुलै 2026 मध्ये कशा पद्धतीने साजरा करायचा याची सर्व डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे. जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या KM अंगणवाडी इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा ताईंनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य आरंभिक बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ज्याला आपण ECC डे म्हणतो. हे जुलैचा ECC डे बघा कशा पद्धतीने साजरा करायचा आहे. वेळ बघा 90 मिनिटांची दिलेली आहे. विषय बघा काय आहे, विविध गुणांचे प्रदर्शन म्हणजे टॅलेंट शो, भाषा कौशल्य. उद्दिष्ट बघा याचं काय आहे, बालकांचा आत्मविश्वास वाढवणे, बालकांमधील विविध गुणांचे कौशल्य विकसित होण्यास संधी उपलब्ध करून देणे. साहित्य बघा यासाठी अगदी थोडंच साहित्य लागणार आहे. आवश्यकतेनुसार पपेट व इतर साहित्य लागणार आहे. पूर्व तयारी बघा त्यांनी याची कशी करायची, सत्राची सर्व तयारी आधीच करून ठेवावी. काही उपक्रम गटांमध्ये देखील घेऊ शकताय. हावभावाची गाणी म्हणजे ऍक्शन सॉन्ग, नृत्य, पपेटचा वापर करून कविता, गाणी, संवाद किंवा गोष्ट, नक्कल, नाटिका, एखाद्या विषयावर भाषण, संभाषण, 5-6 वाक्य असे भाषा विषयक उपक्रमांची निवड करावी. सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे. उपक्रम व जी मुले उपक्रमात सहभागी होणार आहेत त्यांची एक यादी तयार करून ठेवावी. या सत्राच्या तयारीसाठी पालकांचा सहभाग घेऊ शकताय. प्रत्येक मूल सहभागी होईल अशा प्रकारे उपक्रमांचे नियोजन करावे. प्रक्रिया बघा याची कशी असणार आहे. अंगणवाडी सेविका यांनी पालकांना अंगणवाडीमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध कृतीमधून मुलांचे भाषा विकास कसा होतो ते सांगायचं आहे. वयोगटानुसार मुलांच्या क्षमता वेगवेगळ्या असतात, त्यानुसार वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. त्यातूनच मुलांना अक्षरांचा, शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्दांचे अर्थ, लय, त्यांचा वापर कसा करायचा हे समजते. नवीन शब्द शिकायला मिळतात व त्याचा शब्दसंग्रह वाढतो. भाषेची समज वाढते. भाषा समजल्यामुळे बालकांना इतर विषय समजायला आणि शिकायला मदत होते. बालके अर्थपूर्ण वाक्य बोलू शकतात आणि बालकांमध्ये आत्मविश्वास येतो. अशा प्रकारे उपक्रम आज मुले करून दाखवणार आहेत, म्हणून कार्यक्रमास सुरुवात करायची. छोट्या मुलांचे उपक्रम आधी घ्यावेत, मोठ्या मुलांचे नंतर घ्यावेत. प्रत्येक उपक्रमासाठी 10 मिनिटाचा वेळ देण्यात यावा. मुलांना समोर बोलावून गाणी, गोष्ट, रोल प्ले, संवाद इत्यादी उपक्रम करण्यास सांगावे. उपक्रम झाल्यावर टाळ्या वाजवून मुलांचे कौतुक करायचे. प्रत्येक मूल सहभागी होईल असे 6 ते 7 उपक्रम घ्यावेत. लाजऱ्या बुजऱ्या मुलांना ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी करून घ्यायचं आहे. अंगणवाडीत शिकवलेली गाणी व इतर उपक्रम घ्यायचे आहेत. सर्व उपक्रम झाल्यानंतर पालकांना सांगायचे की अशा प्रकारे घरी मुलांशी विविध विषयावर गप्पा केल्यामुळे, गोष्टी सांगितल्यामुळे मुलांचा भाषा विकास चांगला होऊन मुलांचा आत्मविश्वास वाढेल, तसेच त्यांच्यातील इतर कलागुणांना वाव मिळेल. त्याच्यानंतर बघा अंगणवाडी त्यांनी समारोप करायचा आहे. उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करायचे. आता पालकांसोबत 3-2-1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यायचा. पालकांना विचारा की आज आपण कोणत्या 3 गोष्टी नवीन शिकलो आहोत आणि आपण घरी मुलांबरोबर कोणत्या 2 गोष्टी करणार आहात आणि कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहात. शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पालकांचे आभार मानायचे आणि त्यांना पुढील बैठकीची तारीख सांगायची. या पद्धतीने बघा ताईंनो, अंगणवाडीमध्ये ECC डे हा साजरा करायचा आहे. उद्या 10 जुलै आहे. 10 जुलै 2026 रोजी ECC डे याच पद्धतीने साजरा करायचा आहे. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.